मुंबईतील CSMT स्थानकाबाहेर हिंदू संघटनांच्या वतीने आंदोलनं सुरू आहेत। बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्येविरोधात मुंबईत आता निदर्शनं पाहायला मिळतात। हिंदू संघटनांकडून जय श्रीरामच्या घोषणा देखील ऐकायला मिळतात। पोलिसांनी सर्व आंदोलकांना आझाद मैदानात पाठवले। आझाद मैदानात आंदोलकांना खरं तर पाठवत पोलिसांनी रस्ता मोकळा केला। दृश्य आपण पाहतोय मुंबईत देखील आता बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंच्या विरोधातील हिंसेच्या विरोधात निदर्शनं पाहायला मिळतात। वेगवेगळ्या हिंदू संघटनांच्या वतीने मुंबईत देखील निदर्शनं सुरू आहेत। बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्येविरोधात मुंबईत आंदोलन पाहायला मिळते। हिंदू संघटनांकडून जय श्रीरामच्या घोषणा देखील ऐकायला मिळतात। बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात आता त्याचे पडसाद भारतातही उलटताना पाहायला मिळतात। सकाळपासूनच देशव्यापी आंदोलनं आपण पाहतोय। याच सर्वात मुंबईतही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अनेक हिंदू संघटनांच्या वतीने निदर्शनं सुरू आहेत। पोलिसांनी आता या सर्व आंदोलकांना आझाद मैदानात पाठवले। आझाद मैदानात या आंदोलकांना पाठवत पोलिसांनी मुंबई CSMT रेल्वे स्थानकाबाहेरचा रस्ता मोकळा केलाय। इथे एक्सक्लुझिव्ह दृश्य मुंबई CSMT स्थानक बाहेरची या ठिकाणी हिंदू संघटनांच्या वतीने आंदोलन सुरू आहे। मुंबईतील CSMT स्थानकाबाहेर हिंदू संघटनांच्या वतीने आंदोलन केलं जात आहे। बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्येविरोधात मुंबईत देखील निदर्शनं पाहायला मिळतात। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले जात आहेत। भूषण, खरं तर बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंविरोधातील अत्याचार आणि हिंसेचे पडसाद आता भारतातही पाहायला मिळतात। नक्कीच मेघना, एकंदर बांगलादेशमध्ये ज्या प्रकारे हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या काही घटना या समोर आल्यानंतर आता मुंबईत सुद्धा याचे पडसाद आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहेत। एकंदर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून 2 वेळा आंदोलन केलेले आहेत। एक म्हणजे बांगलादेशचं दूतावास कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन झालं। त्यानंतर आज CSMT रेल्वे स्थानकासमोर सुद्धा आंदोलन झालेलं आहे। आणि एकंदर या संपूर्ण घटनेमध्ये, या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी सरकारने कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये केंद्र सरकारने या संदर्भात पावलं उचलावीत अशी मागणी करत आज सध्या विश्व हिंदू परिषदेकडून आपल्याला 2 ठिकाणी आंदोलन झाले पाहायला मिळत आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। थेट दृश्य मुंबईत CSMT स्थानकाबाहेर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि विविध हिंदू संघटनांच्या वतीने बांगलादेशात होत असलेल्या घटनेच्या विरोधात आता आंदोलनं पाहायला मिळतात, निदर्शनं पाहायला मिळतात। थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर मुंबईच्या CSMT स्थानकाबाहेर हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्येविरोधात मुंबईत देखील आंदोलनं सुरू आहेत। हिंदू संघटनांकडून जय श्रीरामच्या घोषणा देत या घटना कुठेतरी थांबायला हव्यात अशी मागणी देखील जोर धरू लागली। पोलिसांनी सर्व आंदोलकांना आझाद मैदानात पाठवले। तर बांगलादेशात झालेल्या हिंदू हत्येविरोधात आता त्याचे पडसाद आता मुंबईतही उमटताना पाहायला मिळतात। सकाळपासूनच देशव्यापी आंदोलन आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले जात आहेत। खरं तर भूषण, देशव्यापी आंदोलन आपण पाहिली आहेत। दिल्लीतही याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले। मोठे संकेत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, बजरंग दलचे कार्यकर्ते आणि इतर हिंदू संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना पाहायला मिळते। भूषण, हल्ला पाहायला मिळत आहे। सध्या सगळ्या आंदोलकांना तिथून पोलिसांनी धरपकड करून त्यांना ताब्यात घेत कुठेतरी आझाद मैदानामध्ये त्यांना सध्या ठेवलेलं आहे। आणि एकंदर सध्या आझाद मैदानामध्ये सुद्धा आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व आंदोलक जे जमले आहेत ते इथे भजन गाऊन, कीर्तन, गाणी म्हणत एक प्रकारे निषेध व्यक्त करत आहेत। एकंदर या संपूर्ण घटनेमध्ये, या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि बांगलादेश सरकारसोबत बोलणी करून किंवा त्या घटनेवर कुठेतरी योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारे देखील मागणी आपल्याला सध्या होताना पाहायला मिळत आहे। एकंदर सध्या आझाद मैदानामध्ये सर्व आंदोलक जे आहेत आपल्याला जमलेले पाहायला मिळतात। एकंदर या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, अनेक हिंदू संघटनाच्या आहेत त्या सर्वांचे कार्यकर्ते आपल्या इथे जमलेले पाहायला मिळत आहेत। आपल्याला या ठिकाणी भगवे ध्वज घेऊन आणि एकंदर बॅनरबाजी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। आणि एकंदर या ठिकाणी सध्या एक प्रकारे बांगलादेश सरकारचा निषेध आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। भूषण, दृश्य जर आपण पाहिली तर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। पोलिसांनी जे बॅरिकेड्स लावले होते या आंदोलकांना थांबवण्यासाठी, ते बॅरिकेड्स देखील आंदोलकांनी, कार्यकर्त्यांनी हटवलेले आहेत। रस्त्यावर बसतायत, रास्ता रोको करतायत हे आंदोलक।
त्या अनुषंगाने खरं तर आता वेळ झाली आहे 6:20 मुंबईकर चाकरमानी आता घरी परतण्यासाठी निघतील. कुठेतरी त्याचाही त्रास पाहता पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे भूषण. भूषण, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर भूषण यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र हे सर्व आंदोलक आता आझाद मैदानात हळूहळू पोहोचत आहेत, त्या ठिकाणी दाखल होत आहेत. हिंदू संघटनांकडून जय श्रीरामच्या घोषणा देखील पाहायला मिळतात. पोलिसांनी या सर्व आंदोलकांना आझाद मैदानात पाठवलंय. रास्ता रोको करण्यात आला होता या आंदोलकांच्या वेळीने, मात्र खरं तर पोलिसांनी वेळीच या आंदोलकांना थांबवत या आंदोलकांना आझाद मैदानात पाठवत आता रस्ता जो आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे. मात्र मुंबईतील CSMT स्थानकाबाहेर या परिसरात हिंदू संघटनांच्या वतीनं आंदोलन निदर्शनं खरं तर पाहायला मिळत आहेत. हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं खरं तर आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले जात आहेत. स्वप्नील, संध्याकाळची वेळ आहे, चाकरमानी आता घरी खरं तर परतण्यासाठी निघतील. त्या अनुषंगानं खरं तर आता मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. भूषण, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच मेघना, सध्या मी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथे सध्या जे CSMT वर जे आंदोलक होते, ज्यांनी आंदोलन केलं, त्या सगळ्या आंदोलकांना इथं आपल्याला आणलेलं पाहायला मिळत आहे. सध्या या संपूर्ण आंदोलकांना त्यांचे नेते, त्यांचे जे मार्गदर्शक आहेत, सध्या त्यांना काही मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. आणि एकंदर बांगलादेशमध्ये ज्या प्रकारे हिंदूंवरती अत्याचार झाल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आल्यानंतर या संपूर्ण गोष्टीचा निषेध आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये केंद्र सरकारने कारवाई करावी, योग्य ती कारवाई करावी अशी सध्या मागणी होताना पाहायला मिळत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांची मागणी काय आहे आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल एकंदर तुमची मागणी काय आहे? आज तुमचं आंदोलन पार पडलेलं आहे, तुमची मागणी काय, प्रमुख मागणी काय? आमची प्रमुख मागणी जे हिंदूवर अत्याचार होत आहे बांगलादेशमध्ये, आमच्या भारतामध्ये एवढे बांगलादेश आणि रोहिंग्या घुसलेले आहेत, त्यांना इथं पोलिसांनी संरक्षण देऊन ठेवलंय. हा मोर्चा प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या विरोधात आहे. ज्याप्रमाणे आमच्या हिंदूवर तिथे अन्याय होत आहे, आम्ही तो हिंदूंवर अन्याय सहन करणार नाही. लवकरात लवकर प्रशासनाने इथल्या सगळ्या बांगलादेशांना हकललं नाही आणि तिथं जर ज्या हिंदूंवर ऍक्शन झाली आहे त्याचा रिप्लाय देणार नाही तोपर्यंत हा बजरंग दल शांत बसणार नाही. प्रत्येक हिंदूच्या एका रक्ताचा जबाब, त्याचा बदला घेतला जाणार. हा त्या मोर्चाचा आंदोलनाचा आज विशेष आहे. पुढची मागणी काय असेल? कारण एकंदर त्याला हिंदुत्व म्हणून सरकार बसलेलं आहे, एकंदर त्यांचं म्हणणं की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, मग त्यांच्याकडे अशी कारवाई का होत नाही? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आपल्या भारताचा संविधान प्रमाणे हा देश चालत आहे. संविधानामध्ये जे नियम कायद्याप्रमाणे देश चालत आहे. सन्माननीय मोदीजी आणि अमित शहांना आम्ही आमच्या बजरंग दल मार्फत विनंती करतो की आपला भारताचा संविधान आम्हाला नियम शिकवतो, तसाच बांगलादेशचा संविधान त्यांना नियम शिकावा. कुठल्या हिंदूवर तिथं जर अत्याचार होत असेल, आमच्या माता भगिनींवर जर बलात्कार होत असेल तर हा हिंदू सहन करणार नाही. आज तुम्ही बघितलंय, ही एक फक्त झाकी आहे. आणि जर आता पण प्रशासनाचे डोळे उघडत नसेल तर तुम्हाला एक भव्य आंदोलन दिसणार आणि त्याच्यामध्ये काय लॉ ऑर्डर होणार, त्याची सगळी जबाबदारी ही शासनाची असणार. थोडंसं मुंबईकरांच्या बाजूने विचारतो. एकंदर सगळी प्रकरणं जी घडतात ती बांगलादेशमध्ये घडत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद मुंबईमध्ये उमटत आहेत. तर त्याकडे कसं पाहताय? एकंदर मुंबईमध्ये तुम्ही आंदोलन करत आहात, त्याकडे कसं पाहताय? मुंबईमध्ये आंदोलन करायचं कारण हे की ही मुंबई आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये जे घडतं ते सगळं विश्वामध्ये जातं आणि आज आम्हाला लाज वाटते की आमच्या माता भगिनी दुर्गा वहिनी आमच्या या आंदोलनामध्ये असताना पोलिसांनी त्यांच्यावर हात उचलला. आज आमच्यावर लाज वाटायला लागली. ज्या भारत देशामध्ये राहतो, हा भारत देश नाही, हा हिंदू राष्ट्र आहे आणि कुणाचं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. हा हिंदू राष्ट्रच आहे. या हिंदू राष्ट्रामध्ये जर आमच्या माता भगिनींवर अत्याचार होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. ही जी आग आज चिंगारी मुंबईत पेटली आहे, लवकरात लवकर तुम्ही आवरा, नाही तर ही चिंगारी कधी गोला बारूद बनून पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पण पडेल हे तुमच्या लक्षात येणार नाही. एवढंच बोलतो. पुढची दिशा काय असेल तुमच्या आंदोलनाची, तुमच्या आंदोलनकर्त्यांची? पुढची दिशा आमचे प्रांताचे सगळे नेते आमच्या सोबत आहेत आणि ते पोलिसांबरोबर चर्चा करत आहेत. ज्या माता भगिनींवर आमचे अत्याचार झालाय आज त्यांना निलंबित केलं पाहिजे. ज्या हिंदू भगिनींवर तिथं अत्याचार झालाय बांगलादेशमध्ये त्याच्यावर तत्पर एक कठोर कायदा करून त्या बांगलादेशच्या विरोधात ऍक्शन घेतली पाहिजे. जर ही ऍक्शन घेतली नाही तर आज तर मी परत तुम्हाला बोललो
ही छोटी झाकी आहे. मोठं आंदोलन, उग्र आंदोलन उभारण्यात येईल. आता पोस्टर पाहायला मिळते, तुमचं काय म्हणणं आहे एकंदर? ये जो है ना बांग्लादेश एक गद्दार है, गद्दार, वो गद्दार है. काय सांगाल तुम्ही सगळे आंदोलन करत आहात, तुमची पण काय काय? मैं तो यही बोलूंगा जो भी हुआ है गलत हो रहा है. पुलिस ने इस तरह से नहीं मारना चाहिए था लेडीज को और जेंट्स को. तर अशा प्रकारे एकंदर आंदोलन सध्या आझाद मैदानात सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी धरपकड करत त्यांना सगळ्यांना ताब्यात घेत कुठेतरी आझाद मैदानामध्ये त्यांना सगळ्या आंदोलकांना ठेवलेलं आहे. आणि एकंदर सध्या संध्याकाळची वेळ आहे, अर्थात मुंबईमध्ये पीक आवरची वेळ आहे. रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी होते, त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी कारवाई करत या सर्व आंदोलकांना सध्या आझाद मैदानामध्ये ठेवलेलं आहे. आणि एकंदर अजूनही सर्व आंदोलक हे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. मेघना, भूषण, खरं तर सकाळी देखील बांगलादेश दूतावासाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली होती. त्यानंतर हे आंदोलन कुठेतरी थांबलंय, नमलंय असं वाटत होतं. मात्र संध्याकाळ होताच आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत. हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुंबईच्या रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. याच अनुषंगानं या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी किंवा पोलिसांशी काही बोलणं झालंय का, त्यांची काय प्रतिक्रिया समोर येते? नक्कीच मेघना, एकंदर आज दुपारी सुद्धा या संपूर्ण आंदोलकांकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी सर्व पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यानंतर संध्याकाळी पुन्हा आंदोलन झालं आणि हे आंदोलन मात्र सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोर झालं. त्यामुळे कुठेतरी ट्रॅफिक जामची समस्या ओढावली. एकंदर मुंबईकरांची घरी जायची परतायची वेळ होती आणि एकंदर पीक आवरची वेळ होती. त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी या संपूर्ण गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि सर्व आंदोलकांना सध्या आझाद मैदानामध्ये ठेवलेलं आहे. सध्या त्या आंदोलकांना इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि एकंदर संपूर्ण आंदोलक सध्या अजूनही आंदोलन ठाम आहेत. आणि एकंदर आपण पुन्हा त्यांची बातचीत करूया. सर, काय सांगाल, एकंदर तुमचं आंदोलन अजूनही सुरू आहे, तुम्ही अजूनही आंदोलन करत आहात, तुमची नेमकी मागणी काय अजून? नक्की आमची मागणी एवढीच आहे, आम्ही जिथे आंदोलन करणार होते तिकडे जाऊन परत आंदोलन करणार आणि बांगलादेश दूतावासला निवेदन देणार. हा आमची ठाम मागणी आहे. पोलिसांना, प्रशासनाला काय करायचे ते करा. आमची हा मागणी पूर्ण नाही झाली तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आणि जिकडे आता तुम्ही बघताय बांगलादेश म्हणजे हिंदू अल्पसंख्याक आहे, तर अल्पसंख्याकच्या संरक्षणासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आम्ही आलेले आहे. आम्ही काय देशासाठी आलेलं आहे, आमका स्वतःचं आमच्या इकडे काहीच नाही. पण जर हिंदू रस्त्यावर नाही उतरला तर येणारा जे दिवस आहे ते खूप वाईट येणार आहे. म्हणून आम्ही सांगतो, जात पात की करो विदाय, हिंदू बाय बाय. एकंदर पोलिसांनी ज्या प्रकारे कारवाई केली त्याला पाहता तुम्ही परवानगी घेतली होती का, त्याची काही प्रोसिजर केली होती का तुम्ही? नाही, आम्ही निवेदन त्यांना दिलं होतं पण त्यांनी काही परवानगी दिली नाही आम्हाला. पण ते ठीक आहे, ते परवानगी नाही दिली, त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम करूनच जाणार आहे. एकंदर पोलिसांनी ज्या प्रकारे कारवाई केली त्यावर तुमचा आक्षेप आहे का? मग काय पोलिसांनी ज्या प्रकारे कारवाई केली त्यावर तुमचा आक्षेप आहे का? 100% आमच्या काही महिलाशी त्यांनी म्हणजे गैरवर्तणूक केलेली आहे. काही महिलाला मारहाण झाली आहे सुद्धा आणि काही महिलाचे ब्लाऊज सुद्धा फाटलेले आहे. हे चुकीचं आहे आणि हे प्रशासनमध्ये जे अधिकारी आहे ते असं जर महिलाबरोबर वागत आहे ते एक संपूर्ण चुकीचं आहे, असं बघायला नाही पाहिजे. त्या काळामध्ये काय दिशा असेल आंदोलनाची? दिशा काय, आंदोलन म्हणजे काय, हे म्हणजे बांगलादेशला हिंदूला संरक्षण दिलं पाहिजे, त्याची युनू सरकार आहे आणि केंद्र सरकारला सुद्धा आम्ही कळवणार आहे, तुम्ही काय दखलगिरी करा आणि तिकडचा जो अल्पसंख्याक हिंदू समाज आहे त्यांच्या सुरक्षाची तुम्ही काळजी घ्या. आजचं आंदोलन इथे स्थगित होतंय की पुन्हा सुरू राहणार? स्थगित होणार नाही. हे जेव्हापर्यंत आम्ही तिकडे निवेदन देणार नाही आणि तिकडे जाऊन आंदोलन करणार तोपर्यंत हे स्थगित होणार नाही. जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन स्थगित होणार नाही, अशा प्रकारे मागणी सध्या आंदोलक करत आहेत. आणि एकंदर संपूर्ण आंदोलक जे आहे ते अजूनही आंदोलनावर ठाम आहेत आणि एकंदर पोलिसांनी ज्या प्रकारे कारवाई केली त्यावर सुद्धा त्यांचा आक्षेप आहे. आणि एकंदर संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी केंद्र सरकारने आता कारवाई करावी, बांगलादेश सरकारशी बोलणं करावं आणि ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये ज्या घटना घडत आहेत त्यावर देखील योग्य कारवाई करावी अशी मागणी सध्या हे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. मेघना, भूषण, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संपूर्ण देशभरात जर आपण पाहिलं तर हिंदूंविरोधात होत असलेल्या घटना, बांगलादेशमध्ये झालेली हिंदूंची हत्या आणि तिकडे न्यूझीलंडमध्ये हिंदूंविरोधात मोठी निदर्शनं पाहायला मिळतात. न्यूझीलंडचे नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. एकंदरीतच या घटना पाहता आता भारत सरकारनं याची दखल घेणं तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे. भूषण, नक्कीच मेघना, एकंदर बांगलादेश असेल किंवा इतर काही देश असेल त्या संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारे हिंदूंवरती अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत या सर्व बातम्या समोर येतात. त्यामुळे कुठेतरी इथला भारतातली जे हिंदू संस्था आहेत त्या सध्या नाराजी व्यक्त करता पाहायला मिळत आहेत. एकंदर विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल, या सगळ्या हिंदू संघटना आहेत त्या सध्या या संपूर्ण गोष्टीवर संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात. आणि एकंदर आज त्यांचा संताप हा मुंबईमध्ये देखील पाहायला मिळाला. मुंबईत सुद्धा याचे पडसाद उमटले. मुंबईमध्ये बांगलादेश दूतावासाचे कार्यालय आहे त्या बाहेर आपल्याला आंदोलन झालेलं पाहायला मिळालं.
त्यानंतर आज संध्याकाळी सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर देखील आंदोलन झालं, त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण गोष्टीचा संताप आणि एकंदर निषेध सध्या आपल्याला व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. एकंदर सर्व हिंदू संघटना या एकत्रित आलेल्या आहेत आणि एकंदर केंद्र सरकारने या गोष्टीविरोधात मागणी हीच आहे की त्यांनी कारवाई करावी आणि एकंदर बांगलादेशमधील जे हिंदू आहेत त्यांचं संरक्षण व्हावं अशी सध्या मागणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. मेघना, भूषण, एक फार गंभीर आरोप खरं तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलाय की जेव्हा निदर्शनं करण्यात येत होती, आंदोलन करण्यात येत होतं, तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केलाय, महिलांसोबत काहीतरी गैरवर्तवणूक झाल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. या संदर्भात भूषण, नक्कीच मेघना, एकंदर ज्यावेळेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला काहीसं तणावाची वेळ होती, एकंदर संध्याकाळची वेळ होती, ट्रॅफिक जामची देखील समस्या उद्भवली आणि एकंदर संपूर्ण गोष्टीमुळे पीक अवरची वेळ असल्या कारणाने ट्रॅफिकची समस्या ही आपल्याला गंभीर होताना पाहायला मिळाली. त्यामुळे संपूर्ण गोष्टीवर कुठेतरी पोलिसांनी हस्तक्षेप करत संपूर्ण आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि एकंदर संपूर्ण गोष्टीमध्ये काहीशी बाचाबाची देखील आपल्याला झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे काहीसे आंदोलकांनी या संपूर्ण गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे. एकंदर पोलिसांनी ज्या पोलिसांनी अयोग्य अशी कारवाई केलेली आहे त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी या संपूर्ण आंदोलकांची मागणी आहे. त्या संपूर्ण अधिकाऱ्यांना, त्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करावं अशी देखील मागणी आपल्याला होताना पाहायला मिळते आणि एकंदर संपूर्ण गोष्टी सध्या पडसाद आपल्या इथं उमटताना पाहायला मिळत आहेत. मेघना, भूषण, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर किंवा पोलिसांसोबत बोलल्यानंतर हे आंदोलन, हे कार्यकर्ते, हे आंदोलक मागे घेणार आहेत का, स्थगित करणार आहेत का? आता सध्याची अपडेट काय? आंदोलन असं सुरू राहील की स्थगित केलं जाईल? भूषण, नक्कीच मेघना, सध्या मी आझाद मैदानामध्ये आहे आणि एकंदर पाहू शकतो सध्या हे आंदोलक इथंही आपल्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. अजूनही त्यांची घोषणाबाजी सुरू आहे, त्यांच्याकडनं निषेध जो आहे तो अजूनही व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. एकंदर सगळ्या पोलिसांनी इथं आपल्याला सर्व आंदोलकांना इथं धरपकड करत त्यांना ताब्यात घेत इथं आझाद मैदानामध्ये आणलेलं पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी या संपूर्ण गोष्टीचा निषेध सध्या सर्व आंदोलक करताना पाहायला मिळत आहेत आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीवर कारवाई करावी अशी देखील मागणी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण गोष्टीचं हे जर आंदोलन पाहिलं तर हे आंदोलन अजूनही सुरू राहणार आहे, अशा प्रकारे आंदोलकांची भूमिका आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हे संपूर्ण आंदोलन कोणत्या दिशेने जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र सध्या हे संपूर्ण जे आंदोलन आहे ते आझाद मैदानामध्ये आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मेघना, भूषण, मोठ्या संख्येनं जर आपण पाहिलं आंदोलकांमध्ये तरुण वर्ग पाहायला मिळते, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत या आंदोलनात. त्यांची काय मागणी आहे या सर्व घटनेकडे, त्या कोणत्या नजरेने खरं तर हे तरुण पाहतायत, युवक पाहतायत, त्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहे, जर आपण बोलण्याचा या तरुणांसोबत प्रयत्न केला तर? भूषण, नक्कीच मेघना, सध्या मी पुन्हा या आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची भूमिका काय आहे आपण जाणून घेऊया. त्यांच्या हातामध्ये बॅनर आहेत आणि एकंदर संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी तरुण मंडळी सुद्धा आपल्याला इथं जमलेली पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाची भूमिका हीच आहे की कारवाई व्हावी, ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये आंदोलन होत आहे त्यावर कारवाई व्हावी. आपल्यासोबत महाराज आहेत, त्यांच्याकडे बातचीत करूया. सर, काय सांगाल, एकंदर तुम्ही आंदोलनामध्ये देखील सहभागी झालेला आहात, तुमची मागणी काय आहे आज? तुम्ही कव्हर करा ना, तुमची भूमिका काय? आपण पाहता इथं आमचे विश्व हिंदू परिषद आणि हे सर्व बजरंग दलाचे जे संघटनेचे कार्यकर्ते बजरंगी आहेत, हे देशभक्त आहेत, हे धर्माभिमानी आहेत, हे काही आरोपी नाही आहेत. पण इथलं प्रशासन आपण पाहतोय बांगलादेशमध्ये एका हिंदू तरुणाला त्याची पिटाई करून मारून जिवंत जाळलंय आणि इथे फक्त सहाय्यक एक मागणी आहे केवळ तिथं उच्च आयुक्त जे आहे तिथं एक निदर्शनं करून त्यांना एक निवेदन देण्याचं. तर इथलं पोलीस प्रशासन मुद्दाम वातावरण चिघळण्याचं, हा मुद्दाम चिघळवण्याचं, आमच्या माता भगिनी इथं महिला आहेत त्यांना सुद्धा धक्काबुक्की झालेली आहे. तर हे रक्षकच भक्षक जर बनायला लागले तर हे असं चालणार नाही ना. तुम्ही काय सरकारला बदनाम करण्याची सुपारी घेतली काय? प्रशासनाने जाणून घेतलं पाहिजे. ही लोक जी आले ते का तिथं बांगलादेशमध्ये जी घटना घडली, जे हिंदू वरती अत्याचार होतात, तर ते कमीत कमी हिंदू समाज म्हणून हे बघा ह्या भगिनी आहेत आणि एक हिंदू म्हणून, हिंदू संघटन म्हणून कमीत कमी एक आपली जी मागणी आहे ते सुद्धा आम्ही प्रशासनाला आणि त्या सरकारच्या लोकांना प्रतिनिधींना आम्ही मागणी, जी आमची मागणी आहे ती देऊ शकत नाही का? निवेदन देऊ शकत नाही का? तर प्रशासनाने लक्षात ठेवलं पाहिजे, गांभीर्य ओळखलं पाहिजे. पण राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, दोन्ही ठिकाणी आपल्याला हिंदुत्वादी सरकार असलेलं पाहायला मिळते. भाजप सरकार आहे, मग त्यांच्याकडनं कारवाई होत का नाहीये? तुम्हाला काय वाटतं? नाही, सरकार करेल ना कारवाई, पण आता जी मागणीसाठी जर आता हे आंदोलन करतायत किंवा निदर्शनं करतायत कमी आणि त्यांचं मुद्दाम होऊन ठेचून काढण्याचं जर यांचं प्रशासनाचं असं जर रवैया असेल, सरकार तर सरकारच्या लेवलवर करेल ना कारवाई, पण तिथपर्यंत सरकारपर्यंत मागणी तर जाऊ द्या ना. तर आम्ही डायरेक्ट काही मंत्रालयात घुसता येत नाही.
मी एक निवेदन देऊ शकतो तुमच्या माध्यमातून तिथपर्यंत. पण प्रशासनाने जर असंच ठरवलं असेल की यांची मागणीच मान्य करायची नाही किंवा साधं निवेदनही देऊ शकत नाही, तर ही तर एक हुकुमशाही झाली. लोकतंत्र आहे ना, तर कमीत कमी जे बहुसंख्य हिंदू समाज आहे, एका हिंदूला एक तरुणाला जाळलंय तिथे, त्याचं आम्ही एक रितसर आम्ही लोकतंत्र लोकशाही मार्गाने एक शांततेच्या मार्गाने सर्व हे आंदोलन किंवा निवेदन देण्याचं सांगतायत, तर ते सुद्धा मोडून काढण्याचं प्रशासनाचं असं जर हेतू असेल तर चुकीचं आहे, अयोग्य आहे आणि ते घटनेच्या विरोधातही आहे. तर या माता भगिनी या महिला या आमच्या भगिनी आहेत, यांना सुद्धा मारपीट आणि यांचा हात आले बघ इथं दाखवा कॅमेऱ्याने तुम्ही. एवढे धक्का देते होते ना, 14 लोग ने ना पकड़ के मुझे वो किया, धक्का दिया है और फिर पुलिस वालों ने सीधा मेरे सीने पे ऐसे पकड़ के मारा है. उनको पकड़िए पूछा, ऐसे पकड़ के ब्लाउज पकड़ के मेरा वो खींच रहे थे. तुम्ही कारवाईची मागणी करत आहात? हाँ बिल्कुल, उनको सस्पेंड करवाइए और उनके साथ कम से कम 7 लेडीज कांस्टेबल से नहीं मैं धक्का दी गई तो पीछे से सब 7 उनको जेंट्स वालों को बोला गया कि धक्का दो इनको. हमारे पास सारा वीडियो, आप वीडियो में देखिए उन्होंने कैसा हमारे साथ कार्य किया है, सीधा धक्का दिया है उन्होंने. शेवटचा प्रश्न, येत्या काळामध्ये तुमचं आंदोलन मत नेमक्या कोणत्या दिशेने जाणार आहे? तुम्ही काय मागणी करा? सर्व बजरंगी आमचं ठाम मत आहे की तिथे जाऊन आम्हाला निवेदन आम्हाला तिथेच द्यायचंय. आणि अशा म्हणजे कुठे, कोणाकडे? उच्चायुक्त जे तिथे बांगलादेश आयुक्तालय जे आहे तिकडे जाऊनच देण्याचं असं सर्व आमच्या या लोकांचं ठरलेलं आहे. आणि आम्ही ठाम आहे, कारण निवेदन कमीत कमी निवेदन देण्याचं तरी स्वातंत्र्य पाहिजे ना. आणि पोलिसांची आरेरावी आणि जेंट्स पोलीस जर महिलांना जर असे धक्काबुक्की आणि मारपीट करत असेल तर अशा लोकांना सस्पेंड केलं पाहिजे. हमारे पास सब वीडियो जैसे उन्होंने हमारे साथ किया है और उसके बाद जैसे मेरे को धक्का देने के बाद जैसे वहाँ पे हमारे बजरंगी चिल्लाए तो वो वहाँ से भाग के चले गए. तुम्हारे अंदर अगर तुमने नहीं किया है तो खड़े होकर मैं बताओ कि नहीं किया है, लेकिन वो जानवरों की तरह आज हमारे साथ व्यवहार किए. सीधा सिर्फ हम लोग खड़े हैं, फिर भी जैसे आंदोलनाला खरं उनके तर पास आता चले एक जाओ, उन लोग के वेगळं पास वळण तुम्हारी औकात मिळण्याची नहीं होती शक्यता है. देखील तितकीच तीव्र झालेली आहे, कारण एकंदरीतच आता हे आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते. तुर्तास धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.